ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू। लिंगपिसाट भोंदूबाबांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे भोंदूबाबा देवऋषी बनून महिलांना लुटतात आणि आपल्या कुकर्माने प्रसिद्धीच्या झोतात येतात। व्यभिचारी, बलात्कारी आणि स्त्रियांचा अपमान करणाऱ्या या स्वयंघोषित बाबांनी अक्षरशः उच्छाद मांडत आपल्या बायापोरींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे। ॲप्स्टीन फाईल आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असताना नाशिकनंतर आता महाराष्ट्र राज्याच्या स्थानिक भागांतही लोकल ॲप्स्टीनची चर्चा गाजत आहे। मी संन्यासी आहे त्यामुळे लग्न करू शकत नाही असे म्हणत नाशिकनंतर आता नांदेडमध्ये मठातील महाराजांकडून महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे। मन सुन्न करणारी ही घटना। खरं तर हा खरा धर्म नाही, हा धर्माच्या नावाखाली चालणारा घाणेरडा व्यवसाय आहे। या व्यवसायाला महिला वर्ग मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे। ही खूप मोठी शोकांतिका आहे। या सर्व प्रकाराला जबाबदार कोण? अंधश्रद्धा की आंधळी भक्ती? याचे उत्तर शोधणे महत्त्वाचे आहे। खरं तर संन्यासाच्या वस्त्रातील छुपी वासना म्हणजेच ढोंग यावर महाराष्ट्रातील संत महात्म्यांनी जनजागृतीसाठी वेळोवेळी ताशेरे ओढले आहेत। असे भोंदूबाबा जेव्हा कायद्याच्या कचाट्यात येतात तेव्हा ते आपल्या अंगी असलेली दैवी शक्ती सिद्ध करू शकत नाही, हीच वस्तुस्थिती आहे। त्यामुळे श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा बिलकुल नसावी। हा देश साधू संतांचा असताना असे गलिच्छ प्रकार घडतातच कसे याचे दुर्दैव वाटते। 21व्या शतकातील नीतिभ्रष्ट नागवा, रामरहीम, आसाराम बापूंसारखे स्त्रीलंपट, बलात्कारी आणि प्रचंड भक्तप्रिय असलेली राधेमा यांनी देखील काही काळ धुमाकूळ घातला होता। त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत नारायणसाई, रामपाल, निर्मल बाबा, सच्चिदानंदगिरी, ओम बाबा, इच्छाधारी भीमानंद बाबा ही नकली बाबांची नावे सर्वांच्या परिचयाची झाली आहेत। आणि आता आधुनिक कॅप्टन खरात बाबा। महाराष्ट्रातील अंधभक्तीमुळे अजून नवीन नवीन बाबा उदयोन्मुख होतील यात शंकाच नाही। तसे पाहता नकली भोंदूबाबांना संप्रदाय किंवा परंपरा नसते, त्यामुळे अशा ढोंगी बाबांपासून सावध राहणे हा एकमेव पर्याय आहे। भोगविलासी आणि कामातूर झालेल्या अशा भोंदूबाबांना कठोर शिक्षा व्हायला हवी, जेणेकरून भविष्यात कोणीही माय बहिणीच्या अब्रूला हात घालण्याचे धाडस करणार नाही। महाराष्ट्र हा पुरोगामी विचारसरणीचा प्रदेश आहे। फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार स्वामी यांसारख्या प्रखर विचारवंतांच्या विचारांची आज खरी आवश्यकता आहे। एवढे मात्र नक्की की जिथे बुद्धी गुलाम असते तिथे विवेकाचे काही काम नसते। त्यामुळे भोंदूगिरी ही केवळ एका व्यक्तीची विकृती नसून ती समाजातील अंधश्रद्धा आणि अनामिक भीतीचा एकत्रित परिणाम आहे। कुठलाच बाईलवेडा बुवा किंवा बाबा तुमचे भले करू शकणार नाही, याचे भान समाजाला राहिलेले नाही। कुठे होता महाराष्ट्र माझा आणि कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? खरं तर महाराष्ट्रातील सर्व भोंदूबाबांना तडीपार करून शासनाने कठोर भूमिका घ्यायला हवी। नको भोंदूगिरी, घेऊ शिक्षणाची शिदोरी असे म्हणत शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम 2013 लागू केला आहे। या अधिनियमाबाबत माहिती जाणून घ्या, त्याचा अभ्यास करा आणि अशा कोणत्याही अघोरी प्रथांना बळी पडू नका। यातच आपले आणि समाजाचे हित आहे। ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू। संत तुकारामांचा हा संदेश किती दूरदृष्टीचा होता हे यावरून सिद्ध होते। रूपाली वागरे, वैद्य, नांदेड।